हॅलो. हा माझा आवाज येतोय सर्वांना? नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कोर्सच्या अंतर्गत युनिट नंबर 1 मधील इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे की त्यावरती आपण डिस्कशन करत आहोत. मला वाटतं यापूर्वी गंगावणे सरांनी डीमॅट अकाउंट आणि डीमॅट ऑपरेशनच्या अनुषंगाने काही लेक्चर्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आज आपण आयपीओ प्रोसेस या सब कंटेंटच्या अंतर्गत आयपीओ म्हणजे काय, आयपीओच्या संदर्भातील काही महत्वाच्या प्रोसिजर्स या संदर्भातला व्हिडिओ मी काल आपल्याला पाठवलेला होता, तो आपण पाहिलेला असेल. सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी सूचना अशी आहे की जरी हा सिलेबस मधला तुमच्या पूर्वीचा भाग असला, फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस या अंतर्गत आयपीओ ग्रेडिंग, आयपीओ प्रोसेसिंग हा जो भाग आहे तो तुम्ही अभ्यासलेला असला तरी आता पुन्हा तो कंटेंट अभ्यासत असताना प्रामुख्याने तो आपल्या ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्याकडे पाहायचं आहे. कारण यापूर्वी मला माहित नाही की आपण त्या ठिकाणी हा कंटेंट कसा अभ्यासला, परीक्षेसाठी म्हणून अभ्यासला की खरंच त्या ठिकाणी आपल्याला नॉलेज घ्यायचंय या उद्देशाने अभ्यासला. अर्थात तुम्ही नेमक्या कोणत्या पद्धतीने त्याचा अभ्यास केलेला आहे याची माहिती तुम्हाला आहेच, तुम्हाला त्याची जाणीव आहे. परंतु स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या सर्टिफिकेट कोर्ससाठी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे की या विद्यार्थ्यांना अपेक्षित असं आहे की त्यांना या आयपीओच्या बाबतच्या बेसिक गोष्टी तर माहीत असल्याच पाहिजेत, परंतु ऍक्च्युअल आयपीओ ट्रेडिंग करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी महत्वाच्या आहेत त्या सर्व बाबींची माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. तर यासाठी आपण काल जे व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी मी पोस्ट केलेलं होतं ते सर्वांनी पुन्हा एकदा पहा. बहुतांश विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असेल, परंतु त्या ठिकाणी त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या ज्या बाबी आहेत की ऍक्च्युअल आता आपल्याला डीमॅटच्या द्वारे आयपीओ परचेस कराव्याचे आहेत आणि त्या संदर्भातील जी काही प्रोसेस आहे, टेक्निकल प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. तर त्याकरिता त्या ठिकाणी आता आपल्याला संपूर्ण माहिती घेणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी या ज्या काही बाबी आहेत की त्या पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्च्युअल जेव्हा आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग करणार आहोत किंवा त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रोसेस करणार आहोत की त्यावेळेला की आपल्याला त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीये. आज आपण आयपीओच्या बाबतची जी बुक बिल्डिंग प्रोसेस आहे या बुक बिल्डिंग प्रोसेस बद्दल तपशीलवार माहिती आज आपण त्या ठिकाणी घेणार आहे. अर्थात कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की आयपीओ विक्री करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक म्हणजे फिक्स प्राइस इश्यू आणि दुसरा जो असतो तो बुक बिल्डिंग इश्यू. फिक्स प्राइस इश्यू हा त्या ठिकाणी नावाप्रमाणेच आयपीओची जी किंमत आहे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी काही इन्व्हेस्टमेंट बँक आहे त्या कंपनीला कन्सल्टन्सी सर्व्हिस देणारी जी काही ऑर्गनायझेशन म्हणून तिचा उल्लेख आपण करत असतो ती इन्व्हेस्टमेंट बँक, त्याचबरोबर लीड मॅनेजर आणि संबंधित बँकेचे जे अधिकारी असतील त्या तिघांच्या संगनमताने त्या ठिकाणी संबंधित जी आयपीओ आहे त्या आयपीओची किंमत ही निर्धारित होत असते आणि एकदा निर्धारित झालेल्या किमतीलाच त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या आयपीओची खरेदी आणि विक्री ही केली जात असते. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्धारित केलेली जी किंमत आहे ती त्या निर्धारित केलेल्या किमतीमध्ये हा बदल त्या ठिकाणी अपेक्षित नसतो. म्हणजे जसं आपण गुड्स मार्केटमध्ये आपण पाहतो की विक्रेत्याने ठरवलेली किंमत जी आहे, एकदा ती किंमत ठरवली की त्या किमतीलाच त्याची खरेदी आणि विक्री त्यामध्ये होत असते. म्हणजेच त्या वस्तूच्या विक्रीची जी किंमत आहे ती त्या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली असते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, फिक्स प्राइस. किंवा काही ठिकाणी लिहिलेलं असतं पहा, ठोक दर असं लिहिलेलं असतं किंवा निश्चित किंमत, फिक्स प्राइस. त्याच पद्धतीनं आयपीओच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा या दोन वेगवेगळ्या पद्धती असतात की ज्यामधली पहिली जी पद्धती आहे ती म्हणजे फिक्स प्राइस इश्यू, की ज्यामध्ये विक्री करणारा त्याची किंमत फिक्स ठरवतो आणि त्याच किमतीला आयपीओची खरेदी आणि विक्री ही प्रत्यक्षात होत असते. त्याला आपण फिक्स प्राइस इश्यू असं आपण म्हणतो. ऍक्च्युली या बुक बिल्डिंग प्रोसेसच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर बुक बिल्डिंग प्रोसेस यालाच त्या ठिकाणी प्राइस डिस्कवरी प्रोसेस असं देखील म्हटलं जातं. जसं फिक्स प्राइस इश्यू मध्ये कंपनीकडून विक्री केल्या जाणाऱ्या आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ची किंमत ही फिक्स असते, तशी बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये मात्र
त्या आयपीओची किंमत जी आहे, विक्रीची जी किंमत आहे ती फिक्स करण्यात आलेली नसते. अर्थात त्यामध्ये लोअर प्राइस आणि अप्पर प्राइस या ठरवलेल्या असतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये किंमत निश्चित नसल्यामुळे ही किंमत डिमांड अँड सप्लायच्या बेसिसवरती ठरणार असल्यामुळे या प्रोसेसला प्राइस डिस्कव्हरी प्रोसेस म्हणजेच त्या संबंधित आयपीओची किंमत शोधण्याची प्रक्रिया असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. टेक्निकल त्याला टर्म जरी बुक बिल्डिंग प्रोसेस असा जरी असला तरी त्या ठिकाणी त्याला आपण जनरली काय म्हणतो, इट इज ए प्राइस डिस्कव्हरी प्रोसेस. म्हणजे त्या आयपीओच्या विक्रीची किंमत शोधण्याची ही एक पद्धती आहे, ही एक प्रक्रिया आहे. भारतामध्ये सर्वप्रथम ही बुक बिल्डिंग प्रोसेस जी आहे ती 1995 मध्ये याशिवाय मालेगम कमिटी जी होती या कमिटीने त्या ठिकाणी शिफारस केली आणि प्रत्यक्षात भारतीय भांडवल बाजारामध्ये, प्रामुख्याने प्राथमिक भांडवल बाजारामध्ये, प्रायमरी कॅपिटल मार्केटमध्ये जानेवारी 2000 मध्ये ही पद्धती इंट्रोड्यूस करण्यात आली आणि त्यासाठीच्या जे काही डिटेल्ड गाईडलाईन जे आहेत त्या गाईडलाईन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने हे त्या ठिकाणी जारी केल्या. सन 2000 पासून ही बुक बिल्डिंग प्रोसेस भारतातील प्रायमरी कॅपिटल मार्केटमध्ये राबवली जात आहे. आता या बुक बिल्डिंग प्रोसेसचं नेमकं स्वरूप आणि त्याचे काही एक्झाम्पल्स देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी की त्यामध्ये या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे जे घटक असतात ते कोणकोणते असतात आणि त्यांचा नेमका रोल काय असतो ते देखील आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामधले जे प्रिन्सिपल इंटरमेडिएरीज जे असतात की ज्यामध्ये इश्युअर कंपनी, बुक रनिंग लीड मॅनेजर ज्याला BRLM असं आपण म्हणतो, सिंडिकेट मेंबर्स त्याच्यामध्ये असतात, डेपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असतात, बँकेचा देखील त्यामध्ये संबंध येतो किंवा त्यामध्ये कारण एस्बा अकाउंट जे आहे ते एस्बा अकाउंट सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी जी बँक आहे ती बँक त्या ठिकाणी फंड्स रिसीव्ह करणं आणि फंड्स ब्लॉक करणं ही एक महत्वाची भूमिका पार पाडणारी इंटरमेडियरी असते की ज्याचा संबंध बुक बिल्डिंग बरोबरच फिक्स प्राइस इश्यू मध्ये देखील असतो. कारण फिक्स प्राइस इश्यू मध्ये देखील जेव्हा एखादी कंपनी फिक्स प्राइसनी त्या ठिकाणी आयपीओ इश्यू करते तेव्हा त्याच्या माध्यमातून जी रिसीव्ह केली जाणारी अमाऊंट आहे ती अमाऊंट कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून देखील या असबाब अकाउंटची आवश्यकता त्यामध्ये महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा घटक म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर दोन प्रकारचे असू शकतात की ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला आयपीओ खरेदी करावयाचे आहेत तो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आहे आणि वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स किंवा रजिस्टर्ड कंपनीज ज्या आहेत, इन्स्टिट्यूशन जे आहेत की ज्यांना आयपीओ खरेदी करायचे आहेत असे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे देखील त्याच्यामध्ये असतात. तर इश्युअर कंपनी जी आहे ती याच्यामधली महत्वाचा रोल प्ले करणारी ऑर्गनायझेशन असते की ज्या कंपनीला भांडवल संकलित करण्यासाठी आयपीओ विक्रीला काढावयाचे आहेत अशी कंपनी म्हणजे इश्युअर कंपनी की जी आयपीओ इश्यू करणार आहे. प्रत्यक्षात आयपीओ इश्यू करणारी कंपनी ही अंडर रायटिंग, बुक रनिंग लीड मॅनेजर, त्याचबरोबर सिंडिकेट मेंबर्स यांच्या मदतीने त्या ठिकाणी आयपीओ इश्यू करण्याची प्रक्रिया ही राबवत असते. अर्थात यामधल्या ज्या स्टेजेस आहेत त्या तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिलेल्या असतील. कारण त्या ठिकाणी आयपीओ विक्री करत असताना सर्वात महत्वाचा जो रोल असतो तो अंडर रायटिंग कंपनीचा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा रोल असतो. कारण त्यामध्ये फायनान्शियल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टिकोनातून ती अंडर रायटिंग कंपनी आणि जी काही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बँक आहे ही बँक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असते की ज्यामध्ये अगदी त्याच्या रजिस्ट्रेशन पासून ते त्या ठिकाणी रोड शो पर्यंतची जी काही गोष्टी असतात या संपूर्ण बाबी या इन्व्हेस्टमेंट बँकेच्या माध्यमातून या इश्युअर कंपनीला सर्व्हिस सगळ्या दिल्या जात असतात. दुसरा महत्वाचा इंटरमेडियरी किंवा पार्टिसिपंट जो आहे तो म्हणजे बुक रनिंग लीड मॅनेजर. इन्व्हेस्टमेंट बँक किंवा त्यांचे अंडर रायटर ही भूमिका पार पाडू शकते की ज्यामध्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणी ज्या आयपीओ विक्रीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया राबवणारी ही त्या ठिकाणी मध्यस्थ संस्था किंवा मध्यस्थ घटक असतो की जो त्या ठिकाणी ऍक्च्युअल जेव्हा आयपीओच्या विक्रीची प्रोसेस सुरू असते तेव्हा त्या ठिकाणी त्याचं सबस्क्रिप्शन घेणं, त्याचे फंड्स रिसीव्ह करणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यासाठीचे फंड्स ब्लॉक करणं आणि आवश्यकता असेल तेव्हा ते फंड्स रिलीज करणं यासाठीच्या इन्स्ट्रक्शन बँकेला देण्याची जी काही प्रक्रिया आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंगची प्रक्रिया एक्झिक्यूट करण्याच्या संदर्भात असेल की बुक रनिंग लीड मॅनेजरची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते.
त्यानंतर सिंडिकेट मेंबर्स आहेत की जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून जी काही प्रोसेस पार पाडणं आवश्यक असते त्यासाठी सिंडिकेट मेंबरची आवश्यकता असते. काही वेळेस एक पर्टिक्युलर बँक ही संपूर्ण सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असते, ती मर्चंट बँक असेल किंवा इन्व्हेस्टमेंट बँक असेल. काही वेळेस या आयपीओचा आवाका मोठा असेल किंवा प्रोसेस मोठ्या असतील, मोठी कंपनी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये एक इन्व्हेस्टमेंट बँक इतर काही इन्व्हेस्टमेंट बँकांना मदतीला घेऊ शकते. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक इन्व्हेस्टमेंट बँक किंवा मर्चंट बँक एकत्र येऊन एका पर्टिक्युलर कंपनीच्या आयपीओची प्रोसेस रन करत असतात, तेव्हा त्यामध्ये सहभागी असणाऱ्या या बँकांना किंवा या वित्तीय संस्थांना, अंडर रायटर्सना सिंडिकेट मेंबर्स असं आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी दोन पेक्षा दोन संस्था एकत्र येऊन सिंडिकेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. जसं तुम्ही त्या ठिकाणी सिंडिकेट लोन ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी बँक मॅनेजमेंटमध्ये अभ्यासलेली आहे, की ज्यामध्ये एका उद्योजकाला दोन किंवा दोन पेक्षा अधिक बँका जेव्हा कर्ज पुरवठा एकत्रितपणे करतात, एका विशिष्ट लोनसाठी दोन बँकर किंवा दोन पेक्षा अधिक बँकर असतात, तेव्हा त्याला आपण सिंडिकेट लोन असं आपण म्हणतो. सेम कॉन्सेप्ट इकडे देखील आहे. एकाच विशिष्ट कंपनीच्या आयपीओ विक्री करण्याच्या प्रोसेसमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त अंडर रायटर आणि इन्व्हेस्टमेंट बँकर पार्टिसिपेट असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, सिंडिकेट मेंबर्स असं आपण म्हणतो. त्याचबरोबर डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे देखील आयपीओ प्रोसेस मधले अत्यंत महत्वाचे घटक आहेत. डिपॉझिटरीमध्ये एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन महत्वाचे आहेत, की ज्यामध्ये आयपीओच्या विक्रीनंतर त्याचे जे काही डिमॅट फॉर्मॅटमध्ये सेलिंग पण परचेसिंग, रिपर्चेसिंग हे जे काही स्टॉक मार्केटमध्ये होणारे व्यवहार असतील, त्याचबरोबर प्रायमरी कॅपिटल मार्केटमधले व्यवहार असतील. कारण जेव्हा प्रत्यक्षात फर्स्ट टाइम विक्री होईल तेव्हा प्रायमरी मार्केटचा संबंध येईल, आणि जेव्हा त्या ठिकाणी त्या लिस्टेड होतील आणि त्यानंतर रिसेलिंगचा ट्रान्झॅक्शन होईल तेव्हा त्याचा स्टॉक मार्केटशी संबंध येणार आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डिमॅट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं जे काही काम आहे ते डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या माध्यमातून केलं जाणार आहे. डिपॉझिटरी ऑर्गनायझेशनचा संबंध हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहणार आहे कंपनी बरोबर, परंतु ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट ऑर्गनायझेशन असतात त्याचा संबंध हा प्रामुख्याने त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमधले जे काही आयपीओच्या विक्री नंतरचे जे व्यवहार आहेत की त्या संबंधात ट्रेडिंग अकाउंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या बाबतीमध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा जो काही भाग असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. परंतु डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स एनएसडीएल किंवा सीडीएसएल या सर्व सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकत नाहीत, आणि म्हणून त्या आपल्याकडे असणाऱ्या ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या थ्रू या वेगवेगळ्या सर्व्हिसेस इश्युअर कंपनी आणि इन्व्हेस्टर्स या सर्वांना त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर बँक फंड्स रिसिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आयपीओ मध्ये हा एक महत्वाचा रोल प्ले करणारा पार्टिसिपंट असतो. अस्बा अकाउंटच्या माध्यमातून आपण आयपीओ सबस्क्राईब करतो. आयपीओच्या अलॉटमेंटची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर संबंधित इन्व्हेस्टरचं बँक अकाउंटला डेबिट करून कंपनीच्या अकाउंटला क्रेडिट करण्याची जी प्रोसेस आहे ती बँक करत असते. जर अलॉटमेंटमध्ये जर त्या ठिकाणी एखाद्या इन्व्हेस्टरला त्याचा लॉट मिळाला नाही किंवा त्याला आयपीओ मिळाले नाहीत, तर त्याच्या अस्बा अकाउंटमध्ये ब्लॉक केलेली संबंधित अकाउंट अमाऊंट जी आहे ती पुन्हा त्या ठिकाणी रिलीज करण्याची प्रोसेस करणे देखील ही बँकेची जबाबदारी असते. अर्थात या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण त्या टेक्निकल डिटेल जे आहेत अस्बा अकाउंटच्या संदर्भातल्या, म्हणजे बुक जी काही ब्लॉक केलेली अमाऊंट रिलीज करणं आणि डेबिट करणं असेल, या सर्व बाबी आपण नंतरच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. फक्त इथे एक बाब लक्षात घ्या या प्रायमरी लेक्चरमध्ये, की बँकेचा रोल जो आहे तो इश्युअर कंपनीनी विक्रीला काढलेल्या आयपीओच्या संबंधित गुंतवणूकदाराच्या खात्यातील रक्कम ब्लॉक करणं, जेव्हा आयपीओची प्रत्यक्षात अलॉटमेंट त्याला होते तेव्हा ती रक्कम डेबिट करून बँक कंपनीकडे हँड ओव्हर करणं, आणि जर त्या ठिकाणी आयपीओ त्याला अलॉट झाल्या नाहीत, त्याला लॉट मिळाला नाही, तर ती ब्लॉक केलेली रक्कम पुन्हा त्या ठिकाणी रिलीज करणं, की जेणेकरून गुंतवणूकदार पुन्हा त्या रकमेचा वापर त्याच्या गरजेप्रमाणे करू शकेल. तर ही भूमिका प्रामुख्याने बँकेची असते. आता यानंतरची जे महत्वाचा जो भाग आहे की जो आयपीओ प्रोसेसच्या अनुषंगाने, तो म्हणजे इश्यू साईज आणि त्या ठिकाणी मेथड्स. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इश्यू साईजचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी इश्यू साईज हा त्या ठिकाणी बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये फिक्स नसतो. कारण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग काय येतो की ऍक्च्युअल त्या ठिकाणी त्या बुक बिल्डिंग प्रोसेसमधून आयपीओची जी किंमत ठरेल त्याच्यावरती त्याची एंटायर कॅपिटलची अमाऊंट अवलंबून असणार आहे. त्यामुळे एक साधारणपणे मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट त्या ठिकाणी इश्यू साईजचा हा निर्धारित करण्यात आलेला असतो.
मात्र टोटल नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते त्या ठिकाणी प्री डिफाईन्ड असतात, कारण कंपनीला माहिती आहे की आपल्याला एकूण आपल्या मंजूर झालेल्या शेअर कॅपिटल मधील म्हणजे ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल मधील आपण जे काही शेअर्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, मग ते 5 रुपयाचे असतील, 10 रुपयाचे असतील, 2 रुपयाचे असतील, जी काही त्याची फेस व्हॅल्यू डिफाईन केलेली असेल, त्यामधले किती शेअर्स आता या पहिल्या आयपीओ मध्ये आपल्याला विक्री करायची आहेत, त्याची क्वांटिटी ऑफ आयपीओ जी आहे ती त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेली असते. साधारणपणे ही क्वांटिटी डिफाईन करत असताना असा विचार केलेला असतो की कंपनीला किती भांडवलाची आता आवश्यकता आहे, कंपनीकडे किती शेअर्स त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आपल्या आयपीओ ला साधारणपणे मार्केटमध्ये काय प्राइस येऊ शकेल याचा अंदाज घेऊन किती क्वांटिटी आता या आयपीओ मध्ये आपण विक्रीला ठेवायची हे त्या ठिकाणी निर्धारित केलेले असते. म्हणजे त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ आयपीओ ही त्या ठिकाणी इश्यूच्या साईज मध्ये हे फिक्स करण्यात आलेली असते. मात्र त्या ठिकाणी साईज ऑफ इश्यू जो आहे तो त्या ठिकाणी व्हेरी असतो, कारण मिनिमम आणि मॅक्सिमम कॅपिटलच्या जे काही त्या आयपीओच्या प्राइस येतील त्यावरती या सगळ्या गोष्टी भविष्यकाळ ठरवणार असतो. आता दुसरा भाग जो याच्यामधला आहे मेथड्स ऑफ बुक बिल्डिंग. तर मेथड्स ऑफ बुक बिल्डिंग मध्ये जर आपण पाहिल्या तर साधारणपणे 3 वेगवेगळ्या पद्धतीचा वापर या इन्व्हेस्टमेंट बँक्स करण्याची शिफारस करत असतात. त्यामध्ये पहिली मेथड जी आहे ती म्हणजे 100% बुक बिल्डिंग. जे उदाहरणार्थ मला जर त्या ठिकाणी माझ्या 1 लाख आयपीओ विक्री कराव्याच्या असतील तर 1 लाख आयपीओ ची विक्री ही बुक बिल्डिंग प्रोसेसच्या थ्रू त्या ठिकाणी करण्याची ही पहिली पद्धती आहे. म्हणजे त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी फिक्स प्राइसनी विक्री करण्याचा कोणताही मानस कंपनीचा आणि इन्व्हेस्टमेंट बँकेचा यामध्ये असत नाही. जे सेंट% आयपीओ या त्या ठिकाणी बुक बिल्डिंग थ्रू प्रोसेसला दिल्या जातात. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे 75% बुक बिल्डिंग. जेव्हा आपण 75% बुक बिल्डिंग म्हणतो, सेम टाइम की त्या ठिकाणी 25% आयपीओ ची विक्री ही फिक्स प्राइसच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला ही त्या ठिकाणी विक्री केली जात असते. तिसरी पद्धती जी आहे ती म्हणजे 25% बुक बिल्डिंग. जेव्हा त्या ठिकाणी कंपनीला बुक बिल्डिंगच्या थ्रू खूप कमी शेअर्स त्या ठिकाणी विक्री कराव्याचे असतात, आयपीओ विक्री कराव्याचे असतात, तेव्हा ही तिसरी पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते. अर्थात यामधली नेमकी कोणती पद्धत वापरावी हे त्या ठिकाणी त्या संबंधित कंपनीचा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँक, त्याचबरोबर अंडर रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी, या सर्वांच्या विचार विनिमयातून की नेमके याच्यामधलं कोणती मेथड अडॉप्ट करायची ही बाब त्या ठिकाणी निर्धारित होत असते. अर्थात गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून या मेथड्स फारशा महत्वाच्या नसतात. त्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असते की त्या कंपनीने बुक बिल्डिंगच्या थ्रू किती आयपीओ विक्रीला काढलेले आहेत आणि त्याचा लॉट साईज काय असणार आहे आणि त्याची फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस काय असणार आहे, याच गोष्टी गुंतवणूकदारासाठी महत्वाच्या असतात. आता या पद्धती आपण पाहिल्यानंतर की आपल्या दृष्टिकोनातून आणखीन एक महत्वाची कॉन्सेप्ट आयपीओच्या बाबतीमध्ये महत्वाची असते ती म्हणजे प्राइस बँड, की ज्याचा उल्लेख मी आता केला. प्राइस बँड म्हणजे किमतीचा असा दायरा असतो की ज्यामध्ये आमच्या कंपनीच्या आयपीओ ची विक्री करत असताना की आम्हाला अपेक्षित असणारी किमान किंमत किती आहे आणि आपल्याला अपेक्षित असणारी कमाल किंमत किती येऊ शकेल, या ज्या दोन किमती ज्या इन्व्हेस्टमेंट बँकर, अंडर रायटिंग कंपनी, सिंडिकेट मेंबर्स आणि इश्युअर कंपनीचं व्यवस्थापक या सर्वांनी मिळून जी काही किंमत ठरवलेली असते त्याला आपण काय म्हणतो, प्राइस बँड ऑफ द आयपीओ. प्राइस बँड ऑफ द आयपीओ याचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की त्या आयपीओ ची विक्रीला ठेवलेली किमान किंमत आणि कमाल किंमत. आता तुम्ही म्हणाल की मग असं त्या ठिकाणी का ठेवलं जातं, तर याच्यामध्ये किमान अपेक्षित असणारी जी किंमत आहे ती त्या ठिकाणी कंपनीला अपेक्षित असणारी किंमत असते आणि कमाल किंमत जी असते की ज्याला कॅप प्राइस असं म्हटलं जातं, सर्वसाधारणपणे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या समकक्ष असणाऱ्या ज्या कंपन्या की ज्या आज मार्केटमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांचे शेअर्स हे लिस्टेड झालेले आहेत, त्यांच्या किमतीचा विचार करून आपल्या कंपनीचा जो फ्युचर बिझनेस प्लॅन आहे आणि पास्ट 5-3 इयर्स मधला प्रॉफिट आहे आणि आपले बिझनेस टार्गेट्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून की आपल्या आयपीओ ला गुंतवणूकदार जास्तीत जास्त किती किंमत ऑफर करू शकतील याचा अभ्यास करून ती एक कॅप प्राइस म्हणजे टॉपची प्राइस ही त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली असते.
जनरली हा प्राइस बँड ठरवत असताना त्या कंपनीचा कॅपिटल बेस, त्या कंपनीचा बिझनेस, समकक्ष असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या मार्केटमधल्या विद्यमान किमती आणि त्या कंपनीच्या बाबत एक ब्रँड किंवा रेप्युटेशन जे मार्केटमध्ये आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड हा ठरवला जात असतो. परंतु असं जरी असलं तरी कितीही मोठ्या प्रमाणात प्राइस बँड त्या ठिकाणी ठरवता येत नाही. यासाठी सेबीने की त्या ठिकाणी एक रूल घालून दिलेला आहे की या आयपीओची फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस याच्यामध्ये जास्तीत जास्त किती टक्क्याचा गॅप असू शकतो, तर नॉट मोर दॅन 20%. म्हणजे एखाद्या कंपनीने आपल्या आयपीओ विक्रीला काढत असताना फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस या कशा ठरवायचे, तर फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस याच्यामध्ये जास्तीत जास्त 20%चा स्प्रेड असला पाहिजे. त्याला टेक्निकल शब्द काय, स्प्रेड ऑफ द प्राइस. जे फ्लोअर प्राइस आणि अप्पर प्राइस या दोन्हीमध्ये 20% जास्त त्या ठिकाणी तफावत असून चालणार नाही. कारण जर असं घडलं तर त्या ठिकाणी सेबी कडून त्या आयपीओच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे ह्या त्यासाठीचा एक प्रायमरी रूल आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत असेल. बुक बिल्डिंग प्राइस जी आहे ती ठरवत असताना इश्यू साईज जो ठरवलेला आहे तो इथे तुम्हाला दिलेला दिसतोय. 2250 ते 2700 कोटी रुपयाचा आहे. नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते 10 कोटी शेअर्स त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेले आहेत की त्यांना विकायचे. या कंपनीला आपले 10 कोटी शेअर्स काय करायचे आहेत, विकायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स या ठिकाणी डिफाईन झालेले आहेत. आता फ्लोअर प्राइस आणि अप्पर प्राइसचं उदाहरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. पहा इथं तुम्हाला दिसेल की या उदाहरणासाठी जी कंपनी आपण ठरवलेली आहे त्या कंपनीचा फ्लोअर प्राइस आहे 225 रुपये. म्हणजे मगाशी जे आपण चर्चा केली त्या सर्व घटकांचे कन्सिडरेशन करून या कंपनीनं आपल्या आयपीओची किमान किंमत किती ठरवलेली आहे, तर ती 225 रुपये ठरवलेली आहे. आणि कॅप प्राइस म्हणजे कमाल प्राइस जी आहे ती किती ठरवलेली आहे, 270 रुपये ठरवलेले आहे. यालाच आपण काय म्हणतो, या पर्टिक्युलर कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड म्हणतो. म्हणजे या मर्यादेमध्येच त्या ठिकाणी गुंतवणूकदाराला पण आपल्या किमती मेन्शन करता येणार आहेत आणि इश्युअर कंपनीला देखील या बँडच्या लिमिटमध्येच आपल्या आयपीओची विक्री आता करता येणार आहे. मध्ये ना की त्याच्यापेक्षा जास्त किंमत आकारता येईल, ना की त्याच्यापेक्षा कमी किंमत आकारता येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, प्राइस बँड ऑफ द आयपीओ. आता पहा पुढे एक त्या ठिकाणी कॉन्सेप्ट तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती, ती म्हणजे टिक साईज. हा एक अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. जरी प्राइस बँड 225 आणि 270 हा जरी असला आणि गुंतवणूकदाराला वाटलं की मग याच्या दरम्यान मी किती किंमत त्या ठिकाणी कोट करू शकतो का, तर अजिबात नाही. इथे कंपनीच्या जो काही अंडर रायटर आहे आणि इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे की त्यांनी काहीतरी विचार विनिमय करून एक त्या ठिकाणी टिक साईज ठरवलेला असतो. टिक साईजचा अर्थ असा आहे, 225 रुपयापासून ते 270 रुपयापर्यंत किंमत कोट करत असताना मी किती रुपयाच्या अंतराने प्राइस कोट केली पाहिजे. म्हणजे मला वाटलं 225 रुपये 50 पैसे कोट करायचे तर मला करता येणार नाही. आता या उदाहरणात आपण टिक साईज ₹5 ठेवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जर गुंतवणूकदाराला आयपीओ सबस्क्राईब करायचे असतील तर प्राइस कोट करताना काय करावं लागेल, त्याला 225 रुपये, 230 रुपये, 235 रुपये, 240 रुपये असं तो त्या 5-5 रुपयाच्या फरकाने 270 रुपयापर्यंतची किंमत कोट करू शकणार आहे. म्हणजे त्याला वाटलं की 238 रुपये कोट करायचे तर करता येणार नाही, त्याला 240 तर करावी लागेल किंवा 235 करावी लागेल. पण जर कंपनीने टिक साईज ₹2 ठेवलेली असेल तर मग त्याला काय करता येईल, 225 रुपये, 227 रुपये, 229 रुपये, 231 रुपये याप्रमाणे त्याला 270 रुपयापर्यंत आपली प्राइस कोट करता येऊ शकेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की टिक साईजचा अर्थ काय, की गुंतवणूकदार सबस्क्राईब करत असताना जो किंमत कोट करणार आहे बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये, ती किती रुपयाच्या फरकाने त्याला किंमत कोट करता येईल ते त्या ठिकाणी या टिक साईजच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेलं असतं. आता पुढची कॉन्सेप्ट आहे पहा, लॉट साईज. तर लॉट साईज जी आहे ती त्या ठिकाणी याचा अर्थ असा असतो की एका गुंतवणूकदाराला कमीत कमी किती शेअर्स त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्या ठिकाणी लॉट साईज ही ठरवलेली असते. लॉट साईज करिता जास्तीत जास्त किमान
की किमान 10,000 रुपयाचे शेअर्स त्यांनी खरेदी करणं आवश्यक असतं आणि कमाल एका लॉटमध्ये 15,000 रुपयापर्यंतचे शेअर्स त्याला खरेदी करता येऊ शकतात. या लिमिटमध्ये जेवढे शेअर्स त्याला बसवता येतात तेवढे शेअर्स त्या ठिकाणी एका लॉटमध्ये, म्हणजे आता तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये जर शेअर्स खरेदी करायला गेला तर तुम्ही एक शेअर्स पण खरेदी करू शकता. मात्र आयपीओ मध्ये तुम्हाला तसं करता येत नाही. तुम्हाला सेबीने गाईडलाईन काय दिलेली आहे, तर सेबीने गाईडलाईन अशी दिलेली आहे की किमान 10,000 रुपयाचे आणि कमाल 15,000 रुपयाचे शेअर्स एका लॉटमध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकतील. मग तेवढ्या किमतीमध्ये त्या कंपनीच्या प्राइस बँडचा विचार करून किती शेअर्स बसू शकतात, हे एक नंबर ऑफ शेअरची क्वांटिटी निर्धारित करण्यात आलेली असते आणि त्याला म्हटलं जातं वन लॉट ऑफ आयपीओ. मग असे तुम्ही 2, 3, 4 लॉट सबस्क्राईब करू शकता. मिळतील नाही मिळतील हे भविष्यावरती अवलंबून राहील. परंतु लॉट साईज मध्ये किती शेअर्स असतील ते त्या ठिकाणी डिफाईन करून द्यायला लागतं, निश्चित करून द्यायला लागतं. मग या शेअर्स नुसार जर विचार केला 50 शेअर्सला साधारणपणे किती इन्व्हेस्टमेंट त्याला करावी लागेल, तर 11,250, कारण फ्लोअर प्राइस आहे 225 आणि जास्तीत जास्त किती त्याला गुंतवणूक करावी लागेल, तर 14,040 रुपये, कारण कॅप प्राइस आपली आहे 270 रुपये. या दोन्ही किमतीचा विचार करून त्याला, म्हणजे सेबीची गाईडलाईन आहे की किमान 10,000 रुपये आणि कमाल 15,000 रुपये. आता या दोन्ही किमती जर विचारात घेतल्या तर एक आहे 11,250 आणि दुसरी आहे 14,040, म्हणजे या सेबीच्या गाईडलाईन प्रमाणे ती किंमत योग्य असल्याची आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तर लक्षात आलं तुमच्या की या बेसिक कॉन्सेप्ट आहेत. जेव्हा आपण आयपीओ सबस्क्राईब करू, ऍक्च्युअली जेव्हा आपल्या कोर्सच्या दरम्यान जेव्हा एखादी आयपीओ येईल तेव्हा त्या ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट म्हणून एखादा आयपीओ त्या ठिकाणी परचेस करणार आहोत, कारण आपल्याला थेट इथे पैसे गुंतवायचे नाहीयेत. आपल्याला सिम्युलेशन सॉफ्टवेअर मधून ते खरेदी करता येणार आहे. तर ते आपल्याला डेमो त्या ठिकाणी करायचे. तर याच्यासाठी आपल्याला कळालं पाहिजे की ह्या कॉन्सेप्ट काय आहे. बरोबर. आता त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे की ऍक्च्युअल कट ऑफ प्राइस त्या ठिकाणी त्या आयपीओ ची कशी ठरणार. पहा, याचं एक उदाहरण क्रमांक 1 मी दिलेलं आहे. बरोबर. आता इथे तुम्हाला दिसेल की आपल्याला नंबर ऑफ शेअर्स त्यांना किती विकायचे आहेत कंपनीला, तर त्यांनी ठरवलंय की 10 कोटी आयपीओ त्यांना विक्री करायचे. आता त्यांची कॅप प्राइस किती आहे, तर 270 रुपये आणि फ्लोअर प्राइस किती ठरवली आपण, 225 रुपये. आता गुंतवणूकदारांना समजा की त्या ठिकाणी काही गुंतवणूकदारांनी 230 रुपये कोट केली आणि 4 कोटी शेअर्स मागितले. 235 रुपये प्राइस कोट केली आणि 4 कोटी शेअर्स त्या ठिकाणी मागितले. 240 रुपये कोट केले आणि 4 कोटी शेअर्स मागितले. परंतु त्या ठिकाणी मला विक्री करायचे आहेत किती, 10 कोटी शेअर्स करायचे आहेत. त्यामुळे इथं कुठंच माझी मिनिमम रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही. परंतु कंपनीला निश्चितपणे काय वाटेल की मला 270 रुपये मिळाले पाहिजेत. परंतु आपण 270 रुपयाच्या रेंजला जर गेलो तर इथे फक्त 2च कोटी शेअर्स मागितलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीची मिनिमम रिक्वायरमेंट शेअर्स विक्रीची पूर्ण होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी इथं या उदाहरणामध्ये एकमेव 245 रुपये ही अशी किंमत आहे की ज्या ठिकाणी ती प्राइस बँड मध्ये पण आहे आणि कंपनीला ज्या 10 कोटी आयपीओ ची विक्री करायची त्याची पूर्तता या ठिकाणी होते. म्हणजे इथे या गुंतवणूकदारांनी 245 रुपयाप्रमाणे 11 कोटी शेअरची आयपीओ ची मागणी केलेली आहे. म्हणजे इथं ही जी असेल ती कट ऑफ प्राइस असेल. आता या कट ऑफ प्राइसची आणखीन एक गंमत असते, ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पहा की ज्यांना कोणाला त्या ज्यांनी कोणी 240, 235, 230 रुपये, 225 रुपयाला शेअर्स मागितले, आयपीओ मागितल्या, त्यांना मिळणार का, इथे मिळणार नाहीत. ज्यांनी 245 रुपयाला आयपीओ मागितल्या त्यांनाच त्या ठिकाणी मिळू शकतील. मिळू शकतील म्हणतोय मी. त्यांनी किती लॉट साईज मागणी केलेली आहे, किती विक्री करायची आहे, कारण इथे मागणी 11 कोटीची आहे आणि द्यायचे आहेत किती, तर 10च कोटी द्यायचे आहेत. म्हणजे काही जणांना त्या ठिकाणी आयपीओ मिळू शकणार नाही. परंतु इथे रूल काय असतो की किमान प्रत्येक गुंतवणूकदाराला एक तरी लॉट त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था असते. परंतु जर मल्टिपल सबस्क्रिप्शन असेल तर तसंही घडत नाही. लॉटरी मेथड वापरली जाते. तिथे काही जणांना मिळतात, काही जणांना लॉट मिळत पण नाही, जरी त्यांनी 245 रुपये कोट केलेले असले तरी देखील. मात्र गंमत आणि फायदा यांचा इथे होतो की ज्यांनी 270 रुपयाला त्या ठिकाणी किंमत कोट केलेली आहे आणि 2 कोटी शेअर्स मिळवून मागणी केलेली आहे, त्यांना सुद्धा आता 245 रुपयांनीच त्या ठिकाणी शेअर्स मिळणार आहेत. कारण त्यांनी मॅक्सिमम प्राइस कोट केलेली आहे. परंतु इथे कंपनी असं नाही करणार की त्यांनी 270 रुपयाला मागणी केली म्हणून त्यांच्याकडून 270 घ्यायचे आणि ज्यांनी 45 ची कट ऑफ प्राइस आहे त्याला 45 ने द्यायचं, असं यामध्ये होत नाही. इथे ज्यांनी मॅक्सिमम किंमत प्राइस कोट केलेली आहे
त्यांना सुद्धा कट ऑफच्या रेटनीच आयपीओ अलॉट केल्या जातात. ही याच्यामधली एक खूप मोठी गंमत असते. त्यामुळं काही लोक काय करतात, मॅक्सिमम प्राइस कोट करून ठेवतात, म्हणजे आपल्याला तो आयपीओ मिळण्याच्या शक्यता वाढतात, तो लॉट मिळण्याची शक्यता वाढतात. परंतु कधी कधी असं होऊ शकतं की खूप लोकांनी जर मॅक्सिमम प्राइस कोट केली, तर मिनिमम रिक्वायरमेंट पुरते शेअर जर तिथे विकले जात असेल तर कंपनीच्या आयपीओची कट ऑफ रेट वाढू शकते. त्यामुळे जसं हे फायद्याचं आहे तसं हे धोक्याचं सुद्धा आहे, कारण मग ती आर्टिफिशियल वाढ त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने त्या ठिकाणी प्राइस, हे कट ऑफ प्राइस जी असते आयपीओची, ही फायनल होत असते. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुम्हाला कळेल की इथं कट ऑफ प्राइस किती आली, 245. आता या उदाहरणात पहा की इथे तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी 240 रुपयाला कट ऑफ प्राइस आली. याचं कारण काय माहितीये, की 245 रुपयांनी 4 कोटी आयपीओ मागितलेले आहेत, 270 प्रमाणे 1 कोटी आयपीओ मागितलेले आहेत आणि 240 प्रमाणे 7 कोटी. आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे, 10 कोटीची. म्हणजे यांचे 1 कोटी, यांचे 4 कोटी आणि यांचे 7 कोटी, असे मिळून त्या ठिकाणी 12 कोटी झाले. आपल्याला तर विकायचे 10 कोटी. त्यामुळे या 240ला ही कट ऑफ प्राइस त्या ठिकाणी काय होईल, फायनल होईल. आता इथं 235ला होणार नाही. का होणार नाही, तर 235ला जर तुम्ही पाहिलं तर इथं त्या ठिकाणी तुमची जी कट ऑफ जी आहे ती 4 कोटीचे शेअर्स मागितलेत आणि आपल्याला तर 10 कोटी विकायचे आहेत. त्यामुळे 235 ही कट ऑफ प्राइस इथे होऊ शकणार नाही. हे एक्झाम्पल नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 3 पहा. काही कंपन्या असेही असू शकतात की अगदी त्यांची जी फ्लोअर प्राइस आहे त्यालाच त्या ठिकाणी कट ऑफ प्राइस फायनल होते. याचं कारण काय आहे, की इथं आपली मिनिमम रिक्वायरमेंट फुलफिल झाली, कारण बाकीच्या सगळ्यांनी 270, 45, 40, 35ला मागितलेले आहेत. त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा आयपीओ 225 रुपयाला मिळणार, म्हणजे या सगळ्यांचा फायदा होणार आणि कंपनीचा जो काय आयपीओ आहे तो फ्लोअर प्राइसला जाणार. लोअर प्राइसला एखाद्या कंपनीचा आयपीओ जातो, याचाच अर्थ मार्केट रेप्युटेशन फारसं चांगलं नाही. हा देखील अर्थ आपण त्याच्यातून घेऊ शकतो. आता चौथं एक्झाम्पल गमतीशीर आहे पहा. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथं त्या ठिकाणी मिनिमम रिक्वायरमेंट कुठंच पूर्ण होत नाही. तर अशा वेळेला काय केलं जातं, की सेबीच्या रूलनुसार एक्सटेंडेड पिरियड जो आहे तो आयपीओ इश्यू केल्यापासून 10 दिवसाचा असतो. 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते, परंतु जर 3 दिवसामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट आलीच नाही तर त्या ठिकाणी त्या इश्युअर कंपनीला अधिकार आहे की आपल्या आयपीओची मुदत 10 दिवसापर्यंत वाढवण्याची, म्हणजे आणखी 7 दिवसापर्यंत ते मुदत वाढवू शकतात. त्या मुदतीमध्ये जर मिनिमम रिक्वायरमेंट फुलफिल झाली तर कट ऑफ प्राइस ठरेल आणि त्या कट ऑफ प्राइसला त्या ठिकाणी त्या आयपीओची प्रत्यक्षात विक्री जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की बुक बिल्डिंग प्रोसेसच्या अंतर्गत आयपीओची प्राइस ही नेमकी कशी ठरते आणि त्यामध्ये कट ऑफ प्राइस कशी आयडेंटिफाय होत असते. तर आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बुक बिल्डिंग प्रोसेस मधला पहिला भाग